जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक पहिला स्तवन नाम. समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ. श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायुज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेहस्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलला असे. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीवशिवाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलले असे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले. ते अवघेचे अनुवादले, नवचे किम कदा. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद. जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. नाना संमती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये. तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या समती भगवत वाक्ये. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे भागवत इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलिले यथ. भगवत वाक्य यथार्थ निश्चयेसी. भगवत वचनीय विश्वासे, ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्या विरहित नसे, बोलणे यथीचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या वीण, उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला, कामक्रोधे खवळला. अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. कामक्रोधे थाडिला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेवितांच पावला, मृत्यराहो. आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे. परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मागा श्रोती आक्षेपिले, जे ग्रंथी काय बोलिले. ते सकळही निरोपिले संकळित मार्गे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पारडे तत्काळ. तुटे संशयाचे मूळ एकसरा. मार्ग सापडे सुगम, नगे साधन दुर्गम. सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. असे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य. चातुर्य कळे यथायोग्य, विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तीची होती सुलक्षण. धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती. निंदक तेची बंधू लागती, भक्तिमार्गासी. पद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष. अभक्तची पावती मोक्ष, भक्तिमार्गे. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे. नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती. मनास होय विश्रांती, समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर धरी जो पूसा, तयास तेची प्राप्त. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरणाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.